पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 12 या धावसंख्येची कमाई केली आहे. भावेश पाटील गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतो की जेव्हा जेव्हा गावामध्ये राजकीय पटलाचा संबंध खेळाशी आला तेव्हा तेव्हा दोन संघ उभे झाले आणि मग गावाची अस्मिता संपली. येस, दुभागणी झाल्यानंतर ताकद देखील दुभागली आणि बऱ्याचशा गावांमध्ये आपण पाहतो की आता दोन दोन संघ त्या मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळतात. त्यातून निर्माण होणारे ठसन, त्यातून निर्माण होणारे वाद यामध्ये मात्र आपण खचत चाललोय. प्रत्येक गावाच्या संघाला एकच सांगेन की एक गाव आणि एक संघ ही संकल्पना पुनश्च राबायला हवी. येस, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश पाटील, यश म्हात्रे आणि राहुल भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेख खेळ आणि सुरेख मैदान देखील आपण पाहतो की चौफेर फटकेबाजी मैदानाच्या तुम्ही करू शकाल अशी एकंदरीत पूर्णतः सुबत्तापूर्ण असणारं हे वारेटकरांचं मैदान. अंकित पटेल या ठिकाणी उपस्थित होतोय, वज्रेश्वरीचा सुपरस्टार, त्याची एक वेगळी ओळख, त्याचं हार्दिक स्वागत. यानंतरचा सामना जो असणार आहे तो यातला विजयी संघ आणि मग पिळंजे अशी लढत आपल्या भेटीला येईल. जो संघ क्वालिफायर मधून आज आपण पाहतो की शिक्कामोर्तब झालाय. गोलंदाजी मार्कवर भावेश पाटील, चावे संघाचा कर्णधार, त्यानंतर वारेट संघाचा कर्णधार आणि वज्रेश्वरीचा कर्णधार. पहिलाच बॉल, यश म्हात्रेचा प्रॉपर टायमिंग, फटका पहा, एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी मधोमध बॅटच्या कनेक्ट झाला बॉल आणि त्यानंतर धावा कनेक्ट होत आहेत. त्या मात्र 2 दोन धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या अंकावर. 14 लॉस ऑफ 0. अतिशय सावध सुरुवात. आणि आपण असं बऱ्याचदा म्हणतो ना की आपल्या महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीचा जी मुहूर्त वेळ होती ती संत नामदेवांनी रचली. स्विच इट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला पोझिशन बनवली होती, जागा रूम परफेक्ट क्रिएट केला होता, परंतु फटक्यात मधली जी ताकद होती किंवा जो स्विंग होता बॅटचा तो थोडासा लेट डिलिव्हर्ड झाला. त्यामुळेच की काय टीम पारिवली संघाच्या या गोलंदाजाला कुठेतरी बॅकफुटवर जावं, पारिवली संघाच्या फलंदाजाला बॅकफुटवर जावं लागतंय. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर भावेश पाटील. सुपर. येस, मास्टर माइंड नीती. कारण क्रिकेट म्हणतात ना की जेवढं तुम्ही शक्तीनं खेळाल त्यापेक्षा जास्त युक्तीनं तुम्ही खेळू शकाल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय फलंदाज यश म्हात्रे. डेफिनेटली गुड क्रिकेट. धावसंख्या 1 अंकानं वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 15 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. 9 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत या सत्रातला आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15. भावेश पाटील पुन्हा एकदा तयार. त्याच्या विपक्षामध्ये सुपर स्ट्रोक, बॅटचा फेस ओपन केला प्रॉपर वेळी आणि त्याच वेळी आपण पाहतो की फ्लाइंग स्लिपचा खेळाडू, आउटफील्ड थोडीशी खराब होती, त्याचा फटका पारिवलीकरांना जरूर बसलाय. धावसंख्या फक्त 1 आकड्याने कनेक्ट होईल. धावफलकावर जाऊन पोहोचतील त्या मात्र 16 लॉस ऑफ 0. यश म्हात्रे आणि राहुल भगतची जोडी मैदानात स्वतःच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढाई सध्या चालू आहे. हीच ग्रामीण क्रिकेटची महत्वाकांक्षी भूमिका आहे ना. आपण पाहतो की ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळं वलय आलंय. ग्रामीण क्रिकेटला देखील वेगळे सुगीचे दिवस आलेत. गोलंदाज भावेश पाटील, या षटकातले शेवटचे 2 चेंडू यश म्हात्रेच्या विपक्षामध्ये. हा बॉल पोझिशन बनवल्यानंतर शफल झाले आणि मिड विकेटमध्ये सरळ चेंडूला ढकललंय, ज्यावर धावसंख्या मिळते ती फक्त 1. कारण दुसरं षटक आहे ज्यामध्ये क्षेत्ररक्षण विस्तारित स्वरूपात तुम्ही पाहताय. याच एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ सप्लाय हे षटक भावेश पाटीलनं कटाक्षानं हाताळलं. 5 चेंडूंमध्ये त्यांना धावा खर्च केल्या त्या फक्त 5. हेच ओळखावं लागणार आहे आता राहुल भगतला. यस, राहुल स्ट्राईक रेंजवर सज्ज होतोय आपल्या बॅटिंग स्टांजवर. त्याच्या विपक्षामध्ये भावेश पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू यस पंच इशारा करतायत की यस डेफिनेटली नॉन प्लेएबल डिलिव्हरी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा बॉल हा घोषित केला जाईल. धावसंख्या 1 आकड्यानिशी जाऊन पोहोचेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 या अंकावर. 18 लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा 1 बॉल शेष आहे. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं कला कौशल्य, स्वतःचा नेत्रदीपक कला नैपुण्य दाखवताना. गोलंदाज तयार. त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज राहुल भगत. हा बॉल बॅटच्या रडारमध्ये आल्यानंतर भिरकावलाय. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं, कारण चेंडू जर हातातनं निसटला असता तर मात्र या चेंडूवर महत्वाकांक्षी खूप जास्त धावा म्हणजे चेंडू सीमापार देखील होऊ शकला असता. परंतु चांगलं कौशल्य, चांगलं क्षेत्ररक्षण, मिडविकेटमधून धावसंख्या कनेक्ट होईल ती फक्त 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनिशी 10.0 ची सरासरी
धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 20. शेवटचे 12 चेंडू शेष असतील आणि या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कमवण्याचा मनसुबा टीम आईगावदेवी पारिवली संघाचा असेल. परंतु तत्पूर्वी जाऊयात अगदी डीजे जॉकी डीजे करण येस. द्वापार युगाची सुरुवात जर आपण पाहिली ना, बऱ्याचदा म्हणतो की ज्यावेळी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला, जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा उगम होतो ना या पृथ्वी तलावर, तेव्हा तेव्हा देवाला जन्म घ्यायला लागतो. आणि मग देव आणि दानवांचा संघर्ष झाल्यानंतर, समुद्र मंथन झाल्यानंतर आपण पाहिलं की 14व रत्न अमृत जे बाहेर आलं. येस, डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. सध्या जो सामना चालू आहे पारिवली भिवंडी ग्रामीण मधला हा संघ आहे. अगदी कवाड परिसरातला हा संघ, त्याच्या विपक्षामध्ये भिवंडी सिटी परिसरातला शेलार हा संघ. अगदी जवळजवळचे हे दोन संघ आहेत. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे दोन संघ आज इथपर्यंत पोहोचलेत. यश म्हात्रे स्ट्रायकर एंडवर, ज्याला तुम्ही पाहू शकाल. नवीन गोलंदाज हरिकेश सिंग. हरिकेश सिंग मातब्बर गोलंदाज आहे. आता देखील सिंग नावाचा एक गोलंदाज आला, त्यामुळे एक आठवण झाली. येस, गोलंदाजी मार्कवर जाईल गोलंदाज हरिकेश सिंग आणि त्याच्या विपक्षामध्ये यश म्हात्रे. छोटा फटाका बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडनं बऱ्याचशा अशा अपेक्षा असतील पारिवलीकरांना. युवा नेते सागर भालेराव यांच्याकडनं मात्र टीम पारिवलीसाठी शुभेच्छा. गोलंदाज तयार. आपल्या गोलंदाजी मार्कवर हरिकेश सिंग आणि त्याच्या विपक्षामध्ये यश म्हात्रे. एक चांगली फाईट, एक चांगला तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिलाच बॉल फुल टॉस, आल्याला प्रहार केलाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरच्या मध्यावर. फलंदाजाला परतीच्या प्रवासाला यावं लागेल. यश म्हात्रे हॅज टू डिपार्ट. धन्यवाद डीजे. अजय लसने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यश म्हात्रेकडनं चुकी झाली, कारण यश म्हात्रेला जो फटका, जो शॉट सिलेक्शन त्याचं चुकलं आणि त्याचं प्रायश्चित्त त्याला भोगावं लागलं स्वतःच्या विकेटचा मोबदला देऊन. डेफिनेटली आपण पाहतो की सातत्यानं चांगलं क्रिकेट या खेळाडूनं दाखवलं, परंतु त्याच खेळाडूची आजच्या दिवसात त्याच्याकडनं ज्या आशा अपेक्षा होत्या त्या आशा अपेक्षा निश्चितच मावळल्या. गोलंदाज हरिकेश सिंग, खूप चांगला चेंडू. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतो 20 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. त्याच्या विपक्षामध्ये अजय लसने. स्ट्रायकर एंडवर राहुल भगत जोपर्यंत मैदानात आहे. फटका चांगला कनेक्ट होत नाहीये. बॅटची एज घेतली, चेंडू आदळला पायावर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं हा चेंडूला स्थगिती दिली. त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 दशकाचा खेळ झाला, म्हणजेच 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना हात खुले करावे लागतील आता पारिवलीकरांना देखील, कारण समोर तुल्यबळ संघ आहे. हा बॉल राईट ऑन द टार्गेट. सरळ चेंडू आदळला पायावर आणि पायचीची अपील झाली. फलंदाजाला परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरलाय अजय लसने. भोपळा न फोडता तंबूच्या आसऱ्याला. असलेला किल्ले शिवनेरीवर उषंकार झाला. शिवरायाचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. येस, या महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत 350 वर्षापूर्वीचा तो शुभारंभ. आणि ज्यावेळी सन्माननीय श्री मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरेंना विचारलं
की जर भूतकाळातली मशीन लावली आणि तुम्हाला जायचं असलं तर कोणत्या काळात जाल, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की मग मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जायला आवडेल. येस, डेफिनेटली इतकी मोठी महती आणि इतका मोठा इतिहास घडवून ठेवला आहे की मग या महाराष्ट्राची अनेक लाखो सोनेरी पानं त्याच इतिहासानं त्याच मावळ्यांच्या धारोशर रक्तानं लिहिली गेली. हा बॉल हलक्या हातानं फक्त ढकललं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 30 यार्डमधून आपण पाहतो की क्षेत्ररक्षण होईल, धावसंख्या कनेक्ट होईल ती फक्त 1. राहुल भगत याला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकर एंडवर ठेवण्याचा मनसुबा हा टीम पॉवर शेलारचा आहे, कारण त्यांना ठाऊक आहे हा फलंदाज ज्यामध्ये कपॅबिलिटी आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये जे काही मानसिक मनोबल आहे, कारण हा खेळाडू या मॅचला पलटी देऊ शकतो, त्याच्या बाहूंमध्ये तेवढं बळ आहे. गोलंदाज तयार हरिकेश सिंग, त्याच्या विपक्षामध्ये राहुल भगत. सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी, राईट ऑन द टार्गेट. फलंदाज बाद राहुल भगत याच्या पारीचा अंतर. कमॉन डीजे. आपण पाहतो की हा क्रिकेटचा फीवर आहे. म्हणजे आता जसं लॉकडाऊनमध्ये आपण पाहतो ना की प्रत्येक छोटे छोटे चिमुकले देखील खुले आहेत. येस, महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री सौभाग्यवती अविता यशवंत भोईर, पद पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद ठाणे, यांच्याकडनं या मॅच करता शुभेच्छा. पॉवर शेलार या संघासाठी. तर जाऊयात मॅचकडे. हरिकेश सिंग या षटकातले 5 चेंडू त्यांना आतापर्यंत हाताळले, ज्यामध्ये धाव खर्च केले ते फक्त 1. यू मिस आय विल डेफिनेटली हिट दाखवताना मैदानाच्या आतमध्ये यष्टा उद्ध्वस्त केल्या, चौखुरू उधळलेत, फक्त 1 धाव आणि या मॅचवर पकड मजबूत केली आहे. निश्चितच त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या अंतिम दिवसाची सुरुवात मात्र आपण पाहतो. खऱ्या अर्थानं आपण त्या गणरायाच्या चरणी त्याची प्रार्थना करून नतमस्तक होऊयात. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु शुभ सर्वदा. तर यस, त्या गणरायाच्या चरणी देखील नतमस्तक होऊन या आजच्या शेवटच्या दिवसाचा शुभारंभ आपण पाहतो की मॅच नंबर 1 एका बाजूला पारिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये पॉवर शेलार. पी वर्सेस पी सध्या मैदानात आतमध्ये हे तुंबळ युद्ध, हीच धुमस चक्री, हेच रणकंदाहार माजवणारं युद्ध, मैत्रीपूर्ण लढत. मंदार वाळके गोलंदाजी मार्कवर आलेत, त्याच्या विपक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल नवीन फलंदाज विजय पोहोचलेत. येस, विजय लसणे आणि वैभव लसणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडवर वैभव लसणे. येस, व्ही फॅक्टर, परंतु हे व्ही फॅक्टर टीम पारिवलीला विक्ट्रीपर्यंत घेऊन जातील का? कारण ज्या पद्धतीनं रोख लागली आहे, 21 धावा फक्त धावफलकावर आहेत. आणि ज्या पद्धतीनं संघ कर्णधारानं सांगितलं, कपिलेश्वर बोलले की आम्ही ज्या 30 ते 40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, तो प्रयत्न मात्र जरूर सफल झालाय. शेवटचं षटक, बॅटची एज घेतली, यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आणि चेंडूचा वेग इतका भयानक होता की चेंडू सरळ निघून गेला ॲज अ स्विफ्ट, ॲज अ ॲरो. 4 धावा. धन्यवाद. एकंदरीत या चौकारानं थोडीशी का होईना उभारी मिळते. 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. गोलंदाजाच्या विरोधात पहिली, अगदी आपण पाहतो ना की मंदार वाळकेच्या विरोधात पहिली खेळी केली गेली. बी फास्ट.
टीम पॉवर शेलार थोडंसं कोऑर्डिनेट करा. येस, हात खुले करण्याची गरज असताना वैभव लसनेनं मात्र जी फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे, पहिली साथ तर नशिबानं दिली आहे, परंतु आता देखील कशा पद्धतीने गोलंदाजी होईल यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. दर्जेदार चेंडू. आता हा चेंडू पहा, आउटस्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभी राहील यावर धावसंख्येचा आलेख अवलंबून असेल. येस, गोलंदाज तयार. रायच्या मोहद विकेटनं पुढचा बॉल. समोर ओव्हरपिच चेंडू असताना फटका जरूर फोल ठरलाय. फटक्यात ताकद नव्हती, आत्मबळ नव्हतं आणि त्यामुळेच एक धावसंख्या आपण पाहतो की ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर हा चेंडू ज्याला स्थगिती मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या अंकावर. आजही ते चित्तथरारक दृश्य कसाबनं केलेला तो भॅड हल्ला आठवला की मग हा 26 दिवसाचा अंक जेव्हा जेव्हा धावफलकावर येतो तेव्हा तेव्हा मग मात्र त्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करावीशी वाटते. कारण भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी अगदी त्यांच्या प्राणांची आहुती कोण विसरेल. तुकाराम ओंबळे सर अगदी 32 गोळ्या स्वतःच्या शरीरावर झेलल्या असताना देखील कसाबला जिवंत पकडण्याचं साहस त्या व्यक्तिमत्वानं केलं. हेमंत करकरे सर असतील, विजय साळसकर असतील, अशोक कामटे असतील, आडवा बॅटनंच हा फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. टेनिस क्रिकेट विश्वाला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण कोणतं, तर मग हाच अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा पवित्रा किंवा हाच आडव्या बॅटनं खेळण्याचा पवित्रा. आपण गावरान भाषेत बऱ्याचदा म्हणतो की आडव्या पट्ट्यानं फटकेबाजी होतीये, ऑन साईडला जास्त खेळण्याचा मनसुबा. तर तसं काहीच मैदानात दिसताना गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, दर्जेदार आणि अक्षरशः धावसंख्येला रोख. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या अंकावर. गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांचा हा आकडा 27 जानेवारी. येस, डेफिनेटली 27 धावा धावफलकावर विजयाकरता 28 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतायत एवन ट्रॉफी साईगावकरांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आणि दिग्गज आयोजन. 28 धावा 4 षटकं हे समीकरण मात्र सोडवावं लागेल ते टीम पॉवर शेलारला. जाऊयात डीजे जॉकीकडे आणि पुन्हा परतूयात. याच 28 धावा होणार की रोखणार तर ते पाहायला मिळेल. गोलंदाज हॅलो येस, ट्रिपल एस केबल नेटवर्क आमची टेक्निकल टीम रुपेशजी ठाकरे आणि कॅमेरामन अजय. खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी. आयोजकांना विनंती आहे की पाण्याची व्यवस्था करा खेळाडूंकरता, कारण पाणी हे जीवन आहे आणि ते फार गरजेची गोष्ट आहे. काहीही नसलं तरी चालेल पण पाणी मात्र अवश्य पाहिजे. तर मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी पारिवली संघ ॲक्शनमध्ये दिसेल तुम्हाला. याच 28 धावसंख्येची रणनीती आखली जाणार का, तर येस, मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहताना 2 फलंदाज लवकर तैनात करा. टीम पॉवर शेलार विनंती आहे तुम्हाला, 2 फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
सामन्याला सुरुवात होईल. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना हरिकेश सिंग आणि प्रशांत परदेसी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करताना हे दोन फलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतो की मातब्बर खेळाडूंचा संघ आहे. पॉवर शेलार या संघाची ताकद निश्चितच मोठी आहे. ग्रामीण क्रिकेटला जर आपल्याला वर न्यायचं असेल ना तर मग एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सगळ्या खेळाडूंना सोबत घेऊन तुम्हाला चालावं लागेल. पूर्ण जिल्ह्याला सोबत घेऊन आपल्याला चालावं लागेल. या जिल्ह्याचं क्रिकेट अगदी अग्रेसररित्या पुढे जाईल. गोलंदाजी मार्कवर यश म्हात्रे. तदनंतर समोर आपण पाहू शकाल हरिकेश सिंग आहेत स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर प्रशांत परदेसी. पहिला बॉल 28 धावसंख्येची ही पाठलागाची सुरुवात यश म्हात्रे. पहिला चेंडू प्लम झालाय. समोर आहे यष्ट्यांच्या आणि पंचांचं काम देखील सोपं. यस फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज यश म्हात्रे इज ऑन अ फायर. येस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण विसरेल या व्यक्तिमत्वाला. 2 महिने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतक्या कालखंडामध्ये 1670 कायद्यांची कलमांची मात्र राज्यघटना उभी केली गेली. तर यस मॅचला एकंदरीत आपण पाहतो की पहिल्याच चेंडूवर त्याने इरादे स्पष्ट केलेत यश म्हात्रेनं. कृपा करून डिस्टर्बन्स कमी करा. गोलंदाज तयार यश म्हात्रे. समोर फलंदाज देखील आपण पाहतोय कल्पेश. पहिला चेंडू मिड विकेटमध्ये फक्त चेंडूला जर्क दिलाय. चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी आलेला दमदार चौकार. कमांडीचे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर धन्यवाद. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलं ते 4 या अंकावर. गोलंदाज तयार यश म्हात्रे. त्याच्या विपक्षामध्ये कल्पेशला आपण पाहतोय. चेंडू फक्त उडवलाय. चेंडूला गॅप मध्ये आहे. एक टप्प्या अखेर सरळ चेंडू विरकावून दिलाय 4 धावांसाठी. चौकारानं 8 ही धावसंख्येची कमाई धावफलकावर झाली आहे. शेवटच्या 20 धावांची गरज आहे. लास्ट 20 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम पॉवर शेलार. मिस्टर यश म्हात्रे इज ऑन बॉलिंग मार्क. खूप चांगलं डिलिव्हर्जन. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये हलक्या हातानं अगदी या चेंडूला खेळलं गेलंय. धावफलकावर धावसंख्या मिळेल ती फक्त 1. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कल्पेशला तुम्ही पाहू शकाल. कल्पेश भानुशाली नॉन स्ट्रायकर एंडवर. समोर एकंदरीत आपण पाहतो की 9 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 9 रन्स ऑन बोर्ड. यश म्हात्रे थोडासा मागणा ठरला. पहिल्याच चेंडूवर त्यानं खूप चांगली कामगिरी जरी केली असली तरी तदनंतर येणारे 2 मोठे फटके या मॅच मध्ये घेऊन आले पॉवर शेलार संघाला. आपण पाहतोय प्रशांत परदेसी आणि त्याच्या विपक्षामध्ये यश म्हात्रे. हा बॉल सरळ ग्लान्स करून दिला. चेंडूला फेकून दिला. एक टप्प्या अखेर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. याच्या नजरेनं होती भले भले गार वरून दादाचा हाय रॉयल कारभार. या चौकारानं धावफलक 13 या अंकावर जाऊन पोहोचले. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 28 धावसंख्येचा पाठलाग करताना 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता गरजेची धावसंख्या मात्र असणार आहे ती तब्बल अजूनही 15 धावा या गरजेच्या असणार आहेत. दुर्गेश पाटील दुसरा सामना जो आमच्यापर्यंत पोहोचवा. मला वाटतं पिळंजे आणि त्याच्या विपक्षामध्ये विजयी संघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर शेलार आणि त्याच्या विपक्षामध्ये आईगावदेवी पारिवली अशी मॅच. चांगलं एक्झिक्युशन, प्रॉपर बॉलिंग आणि तदनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता
धावसंख्या स्थिर अवस्थेत असताना 13. पहिल्या षटकाचा शुभारंभ संपलाय. 13 धावा धावफलकावर 1 गडी बाद झाला. निश्चितच हरिकेश सिंग परतले आणि धावसंख्येला जरूर आपण पाहतो की सुनिश्चित स्थितीत नेऊन ठेवलं कल्पेश भानुशालीनं. आता येणारे 18 चेंडू आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज असणार आहे. ती टीम पॉवर शेलार या संघाला. जाऊयात एक संधी डीजे जॉकीला, पुन्हा परतूयात दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीम पारिवली लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मला वाटतंय तिसरं आणि चौथं षटक जे अतिशय महत्वपूर्ण राहिलं पॉवर शेलारसाठी, कारण याच 2 षटकांमध्ये आपण पाहिलं की फासे पलटले या मॅचचे. याच 2 षटकांमध्ये या मॅचचा जो काही चेहरा मोहरा होता तो बदलला. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च केल्या गेल्या होत्या टीम पॉवर शेलारकडून, परंतु तदनंतर येणारी 2 षटकं अतिशय महत्वपूर्ण राहिली ते टीम पॉवर शेलारसाठी. कारण हरिकेश सिंगचं ते षटक तिसरं मला वाटतंय आणि त्या तिसऱ्या षटकात जवळजवळ 4 गडी बाद झाले आणि बॅकफुटवर ढकललं गेलं प्रॉपरली तर टीम आई गावदेवी पारिवली संघाला. 13 धावा धावफलकावर विजयाकरता 15 या धावसंख्येची गरज असताना चेंडू शिल्लक असतील ते मात्र 18. चेंजेस केले गेले कारण क्षेत्ररक्षण विस्तारलेल्या स्वरूपात तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल हा चेंडू सरळ नो बॉलचा इशारा देखील आलाय उजव्या पंचांच्या माध्यमातून. इस डेफिनेटली फ्री हिट असेल पुढच्या बॉलवर. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. येस, हाच तो आकडा आहे ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात सचिन रमेश तेंडुलकरांची 1989 मध्ये आणि 16व्या वर्षात पदार्पण क्रिकेटमध्ये. ज्यावेळी एकदा वसीम अक्रमचा चेंडू आदळला नाकावर त्यावेळी मात्र अक्षरशः स्वतःचं नाक फुटलं असताना देखील, रक्त येत असताना देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला. म्हणजे निश्चितच त्यावेळीचा जर संघर्ष झाला नसता तर मग त्यानंतरचे जे सोन्याचे दिवस ते निश्चित दिसले नसते. म्हणून मित्रांनो, तुमचा आजचा संघर्ष हे तुमचं उद्याचं सामर्थ्य बनवतं. त्यामुळेच की काय तुम्हाला संघर्ष मैदानात करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. निलेश परदेशीनं पोझिशन बनवली. चेंडूची जागा बनवल्यानंतर ग्लान्स केला. चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. डीप लॉंग लेग झोन मधून चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. दमदार चौकार. A1 ट्रॉफी ब्रँडेड चौकार. 19 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय की साहिल नसने गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज तयार. या षटकाचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. एक्स्ट्रा स्वरूपात बाहेर आउटसाइड द लेग स्टंप. पंच वळतायत सुरेश घरत सर. हा चेंडू डेफिनेटली वाईड आणि याच चेंडूच्या नियुक्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 या अंकावर साहिल नसने सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःची अदाकारी पेश करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा बॉल चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. रिव्हर्स किंवा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. त्यामुळे पंच देखील तटस्थ आहेत. निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजे आपण म्हणतो ना, कधी कधी मैदानात अशा परिस्थिती पाहिल्यानंतर मग एक म्हण आपल्याला आठवते की आ बैल मुझे मार. इतका सोप्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने स्ट्रोक येणं गरजेचं होतं, परंतु आकाश आपण पाहतो की प्रशांत परदेशी हा चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात वाईट बॉलचा इशारा. वर धावसंख्या निश्चित मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावर. शेवटच्या 7 गरज आहे. 7 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम पॉवर शेलार. पॉवर शेलार संघाच्या विरोधात आपण पाहतो पारिवलीकर मात्र अस्तित्वाची लढाई देत आहेत. ग्लान्स केलं. चेंडू सरळ भिरकावला. त्याच झोन मध्ये ऑन साइडला सरळ चेंडू फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. आपण पाहतो की आता मकर संक्रांतीपर्यंत जसा काही दिवस छोटा छोटा होत जाईल, त्यानंतर आय थिंक 21, 22, 23 या 3 तारखांपैकी एका तारखेला सगळ्यात छोटी आणि सगळ्यात मोठी रात्र, सगळ्यात छोटा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आणि नंतर मग तिथून परिभ्रमण कक्षा जे चेंज होईल त्यावेळी दिवसाची तिळातिळाने दिवस मात्र वाढत जाईल. त्यामुळेच की काय आपण मकर संक्रांतीला तिळगुळ देखील देतो.
अगदी धावसंख्या 1 अंकानं पुढे जाऊन पोहोचेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली तर 26. सामना जवळजवळ काबीज केलाय पॉवर शेलार संघानं. 2 धावांची शेवटची गरज आहे. पॉवर शेलार संघ आपण पाहतो मजबूत स्थितीत पोहोचताना शेवटच्या 2 धावसंख्येची गरज. यस, पारिवली संघ चांगला संघर्ष राहिलाय आज. चांगले प्रयत्न जरी केले असले तरी फलंदाजीत पाहिजे तशी खास कामगिरी करू शकले नाहीत या मॅचमध्ये. स्विंग अँड मिस, दर्जेदार चेंडू. कल्पेश भानुशालीच्या विरोधात जो चेंडू हाताळला, ज्यावर प्रॉपर चेंडूला स्विंग केलं, या चेंडूचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर 26 या आकड्यावर शेवटच्या 2 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. एकंदरीत शेवटच्या 2 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी मार्कवर. अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलेत. त्याच्या विपक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल परदेसी प्रशांत परदेसीला. एक चांगला खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे, पेशाने शिक्षक आहेत आणि क्रिकेटच्या पटलावर देखील खूप चांगली कामगिरी सातत्यानं हा खेळाडू करत आलाय. गोलंदाजीत देखील त्यानं आपलं नशीब आजमावलं, ज्यामार्फत त्याने 10 धावांची खेळी जरी खाल्ली असावी किंवा त्यानं 10 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी देखील त्याचा कलात्मक नैपुण्य त्यानं त्याच्या खेळीतून दाखवलंय. व्हाईट बॉल, मॅच टाय. शेवटच्या 1 धावसंख्येची गरज आहे. लास्ट 1 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. हा सामना संपायला शेवटच्या 1 धावसंख्येपासून दूर आहेत ते टीम पॉवर शेलार. वाटचाल जरूर मिळेल आणि पेंजे संघ मात्र 2 हात करताना सज्ज होईल त्यांच्या विपक्षामध्ये. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर अजय म्हात्रे. हा बॉल हलक्या हातानं विजयाची ही धाव घेताना चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावांसाठी विजयश्री घोषित केली आहे टीम पॉवर शेलार या संघाने. पूर्वानवर देवाचा मान गो, आकाशी उंगवला चांद गो, पूर्वानावर देवाचा मान गो. आमचे हार चल ये नवऱ्याला, लावा हलद मांडवन गो. आमचे हरिचलिये नवऱ्याला, लावा हलद मांडवन गो. आकाशी उंगवला चांद गो, पूर्वानवर देवाचा. या